महायुतीमध्ये बच्चू कडूंना स्थान नाही का या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झाल्या। बच्चू कडूंचा पक्ष वेगळा, त्यांनीच त्यांचे निर्णय घ्यावे। बच्चू कडू मुख्यमंत्री शिंदेंसोबत असल्याचं महत्त्वाचं विधान आता बावनकुळे यांनी केलंय आणि त्यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बच्चू कडूंचा तिढा सोडवतील असं देखील बावनकुळे यांनी म्हटलेले। त्यामुळे आता महायुतीमध्ये बच्चू कडू यांना स्थान नाही का या संदर्भातल्या चर्चांना उधाण आलं असून बच्चू कडूंचा पक्ष वेगळा आहे, त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावे। बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू हे तिढा सोडवतील असं महत्त्वाचं विधान देखील बावनकुळे यांनी केलंय। काय निर्णय घ्यायचा त्यांचा वेगळा अधिकार आहे, त्यांचा वेगळा पक्ष आहे आणि ते साधारणतः एकनाथजी शिंदे यांच्या महायुतीमध्ये आहे। त्यांचा जो आमच्यासोबत संबंध आहे तो एकनाथजीचा संबंध आहे। मग एकनाथजीसोबत असलेल्या युतीमधले लोक आहेत त्यांना एकनाथजी त्यांचा तिढा सोडवेल। एकनाथजीला आम्ही विनंती करू की बच्चू कडूंचा तिढा सोडवावा। या उपरी त्यांनी जर नाही ऐकलं तर मग जे मतदार ठरवतील ते होईल। तर चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान देखील आपण ऐकलेले। स्वतः आमदार बच्चू कडू आपल्याशी जोडले जात आहेत। बच्चूजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। बावनकुळेंचं विधान तुम्ही ऐकलं असेलच। बच्चू कडूंचा पक्ष वेगळा आहे, त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावे। बच्चू कडू आणि मुख्यमंत्री शिंदे हे तिढा सोडवतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। अमरावती बाबत काही तिढा सुटणार नाही। बाकी महाराष्ट्रात काय करायचं त्या बाबतीत शिंदे साहेबांशी बोलू। बच्चूजी, तुम्ही महायुतीमध्ये आहे की नाही अशा चर्चांना आता उधाण आलंय, कारण बावनकुळेंचं हे विधान अत्यंत सूचक आहे। नाही, त्यांनी स्पष्ट ठरवलं तर आमची काही हरकत नाही। मग मुख्यमंत्री शिंदे आणि तुम्ही एकत्र बसून ठोस निर्णय कोणता जाहीर करणार आहात की नाही? अमरावती सोडून बाकी बोलू। अमरावतीचा निर्णय आमचा पक्का आहे। मी सांगितलं की आम्ही उमेदवार लढणार आणि निवडून पण आणणार। अमरावती बाबत कुठल्याही प्रकारची चर्चा नाही आणि कुठल्याही प्रकारचं कोणाचं ऐकलं जाणार। बच्चूजी, तुम्ही तुमच्या अमरावतीच्या निर्णयासंदर्भात ठाम असल्याचं तुम्ही सांगताय। या संदर्भात मुख्यमंत्री शिंदेंनी तुमच्यासोबत चर्चा केली आहे का किंवा भाजपच्या श्रेष्ठींसोबत त्यांनी तुमच्यासोबत काही चर्चा केली आहे का? त्यांनी कोणी चर्चा केली नाही, कोणाचा फोनही नाही आणि या संदर्भात कोणी माझ्यासोबत बोललो पण नाही। अगदी बच्चूजी, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमरावतीच्या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आणि ठाम असल्याचं देखील लोकशाही सोबत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे। तर भाजपचे श्रेष्ठी आणि शिंदेंनी देखील माझ्यासोबत त्या संदर्भात काहीच चर्चा केली नाही असं देखील लोकशाही सोबत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।